हाय कर. नमस्कार. नमस्कार कर तिला. नमस्कार करून दाखव. हाय. हा कोण आहे? कोण आहे हा? तुझं नाव काय सांग चल. काय आहे तुझं नाव? आ? दीदी. गावावरून आला तू? हा? कोणत्या गावाला गेलता? कोणत्या गावाला गेलता? लागलं? लागलं. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर आज थोडंसं बरं वाटतंय, तब्येत जरा. तुला काय सांगितलं मी? मोबाईल चौघांजवळही मोबाईल असतात, चौघांजवळही असं थोड्या वेळी शांत राहत नाहीत, फक्त मोबाईल 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 पाहिजे जवळ. तर आता आम्ही निघालोय बाहेर गावी, म्हणजे एका ठिकाणी. आज बरं वाटतंय जरा. कालच जायचं होतं पण काल माझ्यामुळेच थांबले होते सगळेजण, कारण तब्येत अजूनही बरी नाहीये, पोट तर दुखते आणि आभाळ ऊन असं वातावरण आहे सध्या. वेणी घातली कारण काय होतं, वरती बांधलेले केस सारखे चांगले नाही दिसत आणि मोकळे असले तर मग गुंता होतात, त्याच्यामुळे मग काय करून घेतलं, वेणी घातली. तर आता लेकरांची आमची तयारी झालेली आहे सगळी, फक्त एका बहिणीची राहिली आहे मधलीची, तिची झाली की मग निघायचं. आणि तिच्या मैत्रिणीचं लग्न आहे आज गावात. तुमचा रस्ता घराचा, ते दुसरं घर तिकडे ते दिसते का, मोठी बिल्डिंग वरती, ते आमचं दुसरं घर, पहिलं घर ते, आणि हे दुसरं घर आहे. आणि हे इथून जिना आहे असा, इकडे जिना आहे असा. ये ना इकडे, त्यांचं झालं असेल तर ट्रायपॉड घेऊन ये. इकडे ना इतके छान स्पेस आहेत ना, मस्त. आता हे जे आहे ना, हे रेंटनी दिलं होतं, तर ते गेलेत आता सोडून, दुसऱ्या ठिकाणी द्यायचंय, म्हणजे दुसरे भाडे करू शोधायचे. काय का बरं? इथं जास्त भाडं नाहीये, 3,500 रुपयेच आहेत फक्त. बिल्डिंग माऊची आहे ना पूर्ण. भाडं कसलं? भाडं नाही द्यायचं का? आणि इथं काय काम करायचं? हा, पुन्हा सोडून इथं याचं करा आलं. हा पप्पा ऐक, स्पेस छान आहेत, मस्त घरं आहेत अशी, दिसते का? भारी घरं आहेत अशी बांधलेली मस्त. आणि वरती पण आहे एक डबल रूम, ती पण रेंटने दिलेली आहे. ही पण डबल रूम आहे, ही पण रेंटने दिलेली आहे. म्हणजे आता गेले ते सोडून दुसरे भाडे करू येतील. आणि खाली 1 BHK आहे ज्याच्यात ते राहतात. आणि तिकडे एक घर आहे, तिकडे पूर्ण जॉईंट फॅमिली आहे यांची. तर तिकडे तुम्हाला सांगते, तिची चुलत सासू 2 आणि ते असे सगळे राहतात. झाडं सगळी कोंबे, पाणी नाही टाकत, काही नाही, वाळून गेली सगळी झाडं, पाणीच नाही टाकलं, सगळी कामं चालू आहेत. नाही तर इतके सुंदर फुलं येतात ना झाडांना, हे सुंदर फुलं येतात. आणि वातावरण तर तुम्ही पाहू शकता, आता 10 वाजलेत आणि असं वातावरण आहे. चिवची भाजी, वांगे, तर इथं सुंदर असं. बाळा, ए ओमा, ट्रायपॉड आण बरं. मस्त इकडे जागा वगैरे भारी आहेत. आता हे घर यांनी विकत घेतलं होतं, पहिलं ते एकच घर होतं, नंतर हे घर विकत घेतलं. तर हे 3 मजली घर त्यांना विकत भेटलं, ते पण खूप कमी किमतीमध्ये. आता इकडे आले ना की तब्येत नेहमी खराबच होऊन जाते, काही मनही लागत, काही नाही, असं वाटते कधी जाते वापस. तिकडे असले की इकडे यायची घाई असते आणि इकडे आले की मग घरी जायची घाई असते, असं करमत नाही. आणि शेवटी कसं असते, आपलं ते आपलंच घर. कामात आपण आपलं एक रुटीन बसलेलं राहते, आणि कामात कालपासून तर असं झालंय ना, मळमळ होतीये, पोट दुखतंय, सगळे अवस्थाच बेकार आहे. आणलं का रे आ पोरा? ऐकत नाही हा अजिबात. चला आता बस स्टॉपवर जायचंय. बस जायचं म्हटलं ना की अजून त्रास होऊन जातो, कंटाळ येऊन जाते. दे ना मग चॉकलेट, अमेरिकेची चॉकलेट. फुकून टाकन, आतापर्यंत ठेवलेली आहे का? मी का तिथं कुठल्या मुलांना थोडी करते फोन.
दे. एवढ्या दिवसाची दिली नाही चॉकलेट आणि काही नाही. बशिता दे ना, पहिले पाहू तर ते कशी आहे. तर थुकली तर माहित नाही, थुकली तर माहित नाही. तर चला 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 नाही. एवढ्या मोठ्या पर्स घेतल्या का? 1 2 3 4 इतक्या झाल्या का? दे पटकन चल. चावत असत नाही. तोंडात टाकते पिघळते. काय होते? पिघळते पिघळते. अरे तोंडात टाक ना पूर्ण. चांगलीच नाही. हा तू चावल्यावर तर पाय फक्त. अजून नकली पैंजण. गव्हर्नमेंट सर्वट आहेस ना तू. मग ओव्हर नाही करायचं असं. ओव्हर मेकअप. आमचे पैंजण पाय बरं कसे धाग्यात वळलेले. देऊन टाकतो ते मला. नाही करण त्याचं काहीतरी. मला पाणी दे. टिकली लावलं. पांटेला आहे का पांटेला टिकली वाकडी. पांटेला जोडून 2 लाल टिकली लावायची ना. आपल्या साईडवर सकाळी आभाळ होता, आता ऊन पडले. नेमकं जायच्या वेळेस पूर्ण ऊन आली. भिजलो आम्ही. आपल्या साईडवर जा डायरेक्ट. हा ना मग घामानं तर भिजून राहिला. बस झालं. लिंबू ना बिंबू ना काहीच नाही ना. शांत राहा. चला आता आता कोल्हापूर आहे, नंतर शिंगणापूर आहे. तर आता आम्ही बसलोय टेरेस वरती. आमचं चाललंय बिया खायचं. हे बघा ओमा कशा आहेत बिया. ह्या बिया ना आम्ही एवढ्या खात होतो ना, इतक्या खात होतो ना तुम्हाला सांगते. असे डायरेक्ट मोठे मोठे फुलं, सूर्यफुलं. आणि तेव्हा तर इतके सूर्यफुलाचं म्हणजे हे असायचं ना, सीझन असायचं ना. हा बाग इतकं सीझन, एवढं म्हणजे इतकं जास्त सीझन होतं ना की सगळीकडे तुम्हाला सांगते सूर्यफुलच दिसणार. आणि आता ह्या हे झालेल्या आहेत म्हणजे हायब्रिडी आहेत. त्यावेळेस आमच्या वेळेस ना छोटे छोटे होते, बारीक अशा एकदम गावरान छोट्या. आता ह्या लई मोठ्या मोठ्या आहेत. एवढी मोठी बी आहे अशी सूर्यफुलाची. तुम्हाला एक बी दाखवतो केवढी मोठी. एवढी मोठी भाजल्याने हे जाळून टाकले पडतील. एवढी मोठी बी आहे. आभाळच आहे. दुपारी थोडस ऊन पडलं होतं आणि आम्हाला पोचायला लेट झालं तुम्हाला सांगते. म्हणजे बस ना तर इतकी गर्दी आहे ना, तुफान गर्दी आहे. तर आम्ही कालीपिली म्हणतात इकडे ते 4 व्हीलर जे आहे ना त्याला कालीपिली म्हणतात. तर आम्ही त्याने आलो. त्यात इथे एवढं पिवळा कलर, हा काळा आणि पिवळा कलर असतात म्हणून त्याला कालीपिली म्हणतात. कशी लागते? काजू सारखी लागते ना, छान मस्त. जाळून टाकल्या सगळ्या बिया. मग तो काजू जाळून टाकल्या. मग हे बघा कोळसाच झाला. नीट भाजायचं, मीठ टाकून भाजायचं ना. हे बघा एवढी मोठी बी गेली का ते मुनी गेली. हे बघ कसं जाळून टाकलं. मी म्हटलं पोरायला खाली झोपावं, आपण वरती झोपलो आहे की नाही. मी वरती झोपणार. हे बघा अशी राहते अंदरून. मग जाळल्या ना सगळ्या जाळल्या ना बिया. शानपणा काही करू नको जास्तीची. खाली झोप. येते हे नाही आहे त्याले. झोपू द्यायचं.
हो म्हणणं. हा नाही आता नाही आणत मी. झोपू दे ना. जा एक वाटा मग झोपत तुला. जा. खरं खरं काय खरं? खोटं नाही बोलायचं. आम्ही कशासाठी म्हणतोय ते पण समजून घे ना. कशासाठी मी म्हणतोय? काय तिथं जाऊन असं का उडी मारणार आहे का आता खाली. नको. खाली जो. मग मी जात नाही. काय तो आमचंच तर आम्हाला सुद्धा नसते. आमचीच तर काय आम्हाला काय सुद्धा. काय झोपू दे ना मम्मी. मग येतात माकडे येतात इकडे. येऊ दे काही करणार पण नाही येते. हम्म. वानर येते वानर. वानर. हे काय वानर इथंच काय? हे वानरच आहे. इकडे कौलाची घरं लई आहे. तुम्हाला दाखवत थांबा. फोन नाही करत आहे. हे बघा. हे पहिलं झूम करून दाखव झूम करून. झूम करून तू एक असं कर, मस्त तू एक. आबाळ झालेलं आहे. हे कौलाच होतं. हे बघा. आमचं कौलाच होतं पण आता जरासं त्याला शॉर्टिंग केलेलं आहे. थोडस शॉर्टकट मध्ये शॉर्टिंग. आपल्याला असं घर बऱ्यापैकी इकडे. हा असं घर बांधू ना बाळा आपण. ते असं घर बांधू ना आपण. 10,000 जमा करा आणि हो 10,000 जमा करा आणि बांधून घ्या म्हणते घर. 1,00,000 दोघच जण राहतात तिथं, आई आणि बाबा. पतिदेव तर काही ब्लॉग टाकत नाहीत. मग बघून खा ना तू. तुला नाही कळत. बघून खा मग तू. मिठाचं पाण्याने भाजायचं ना मोने. चांगलं लागलं असतं जराशे. कशा भाजल्या त्या दिवशीच्या कशा मस्त होती तिथल्या शेगावच्या बिया. आणि बरं उमा ते ताट हे जायला वाटते. सगळं जाळलं त्या. काही नाही राहिलं त्याला.